नमस्कार मित्रांनो, अखेर तो दिवस आलाच. आज मी चाललोय माझ्या आवडत्या जागेस म्हणजेच साईच्या चरणी शिर्डीला. सध्या आम्ही रस्त्यात आहोत आणि माझ्या मनातली एक उत्सुकता मी शब्दातून सांगूच शकत नाही. माझ्यासोबत या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण एकत्र म्हणू. मित्रांनो, शिर्डी अजून थोडी लांब आहे, पण त्याआधीच रस्त्यात मला साईबाबांचं इतकं भव्य आणि सुंदर अद्भुत रूप पाहायला मिळालं. ही विशाल मूर्ती पाहून मला असं वाटतंय की बाबा स्वतः इथेच उभं राहून आपल्या भक्तांचे स्वागत करत आहेत. खरंच हे रूप पाहून मला अगदी प्रसन्न झालं आणि शिर्डीत आलो आणि नगर परिषदेच्या या प्रसिद्ध आय लव्ह शिर्डी पॉईंटवर फोटो किंवा व्हिडिओ नाही काढला तर असं होऊच शकत नाही. साईबाबांच्या भक्तीने उन्हात निघालेलं हे शहर आता किती सुंदर आणि देखणं झालंय. इथे आल्यानंतर समजतं फक्त मीच नाही तर जगभरातून येणारा प्रत्येक साईभक्त आज इथेच हेच म्हणतोय, आय लव्ह शिर्डी. तुम्ही कधी इथे आलात तर या पॉईंटवर रील किंवा सेल्फी काढायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता साईबाबांची ही एक अत्यंत सुंदर आणि भव्य मूर्ती. बाबांच्या हातातील या हांड्यातून पाण्याचा प्रवाह अखंडपणे खाली पडत आहे. हे दृश्य जितके सुंदर आहे ना, तितकंच या मागेतील इतिहास आणि आध्यात्मिक संदेशही खूप मोठा आहे. खूप दिवसापासून होती, खूप दिवसापासून नाही तर खूप वर्षांपासून. आणि मी खूप लहान असताना माझे बाबा इकडे आलेले वडील, आणि ते ज्यावेळी येत होते ना त्यावेळी मी खूप लहान होतो. तर ते घरी जेव्हा तयारी करत होते ना तेव्हा मला माहिती पडलं ते शिर्डीला येत आहेत. तर मी सुद्धा तयारी केली येण्यासाठी, आणि मी खूप लहानच होतो, काहीतरी 5-6 वर्षाचा असेल. आणि त्यांनी मला नाही सांगितलं आणि मी खूप रडायला लागलेलो, खूप 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 रडायला लागलेला. मी त्यांना म्हणायचो माझा पण जीव आहे तर मला पण घेऊन जावा, मला पण शिर्डीला यायचं. पण त्यांनी नाही बोलले आणि मोठ्या भावाला घेतले आणि निघून आले आणि दरवाजा बंद केला आणि मी रडतोय. कमसे कम 2-3 तास तर मी रडून काढले असतील. मला शिर्डीला जायचं होतं. त्या गोष्टीला कमसे कम झाले असतील 27-28 वर्ष झाली असतील की मी शिर्डीला जाणार होतो आणि मला घेऊन नाही गेलं. आणि माझी खूपच इच्छा तशीच राहिली. आणि त्यानंतर मला ते बोलतात ना, बुलावा एक साईबाबाचा येतो आणि कधी येतच नाही. किती वर्ष झाली येतच नाही. आज जाऊन ती माझी इच्छा पूर्ण झाली की मी शिर्डीला आलो दर्शन घेण्यासाठी. आणि मला खूप बरं वाटलं इकडे दर्शन. माझा तो मोठा भाऊ जो गेलेला शिर्डीला, तो त्याच्यानंतर आणखी 1-2 वेळा गेला आणि त्याची पोरं त्याची 10-12 वर्षाची पोरं झाली. ती सुद्धा जाऊन आली, तरी सुद्धा मी आलेलो नाही इकडे. आणि आज मी इथं आलोय इतक्या वर्षानंतर. तर मला खूप बरं वाटतं इकडे येऊन. आणि मी आलो, माझ्या मुलांना पूर्ण फॅमिलीला घेऊन आलो. हे बघा शिर्डी. शिर्डीला येऊन दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटले. आणि अजूनपर्यंत हा बघा साईबाबा समोर भारी ना, एक नंबर. आहे. अतेक्ष तू कुठे आलाय? साईबाबाकडे आहे. कसं वाटलं? तू दर्शन घेतलं साईबाबाचा? तुम्ही पण सांगा कसं वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं ना. मित्रांनो, शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनानंतर सर्वात पवित्र आणि तृप्त करणारी कोणती जागा असेल तर हे साईबाबांचे प्रसादालय. माझ्या
पाठीमागं आणि पुढे तुम्ही पाहू शकता बाबांचा प्रसाद घेण्यासाठी भक्तांची किती गर्दी जमली आहे. सध्या आता सकाळचे 9:30 होत आले आहेत आणि आता बरोबर 9:30 वाजता या प्रसादालयाचे दरवाजे भक्तांसाठी उघडणार आहेत. चला तर आपणही या गर्दीसोबत आज जाऊया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जणू आनंदाचा पूरच आज चाललेला आहे. लहान मुले, संपूर्ण देशभरातून आलेले भाविक प्रत्येक जण बाबांचा महाप्रसाद घेण्यासाठी आत एक अद्भुत ऊर्जेने आत जात आहे. इतकी गर्दी असूनही कुठेही गोंधळ नाही, हेच या दरबाराचं वैशिष्ट्य आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि ओढ बघा. शेवटी बाबांच्या घरी आलोय. प्रत्येक जण एक समान आहे. चला आपणही आत जाऊया आणि या गर्दीचा एक भाग बनूया. ओम साईराम. वाव, आत आल्यावर इथली भव्यता पाहून डोळे दिपून जातात. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे आशियातील सर्वात मोठ्या प्रसादालयापैकी एक आहे. एकच वेळी इथे हजारो भक्त एकत्र बसून अतिशय शिस्तीत बसून भोजन करतात. इथे बनणारे जेवण हे पूर्णपणे सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेवर आणि आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने अगदी हायजेनिक स्वच्छ पद्धतीने बनवले जाते. पण या सगळ्या तंत्रज्ञानापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इथल्या अन्नामध्ये असलेली बाबांची भक्ती आणि स्वाद. जेवण साधं असतं, वरण भात, भाजी, चपाती, गोड बुंदी, पण त्याची चव थेट मनाला भिडते. साईबाबांच्या दरबारातून कोणीच उपाशी जात नाही याची ती इथे आल्यावर नक्कीच येते. तुम्ही जेव्हा कधी शिर्डीला याल तेव्हा या महाप्रसादाचा लाभ घ्यायलाच पाहिजे. मित्रांनो, इथं जेवण वाढणाऱ्या या हातांकडे जरा बघा. कोणत्याही चेहऱ्यावर प्रचंड आदर आणि भक्ती ठेवून हे लोक हजारो भक्तांना अन्न वाढत आहेत. असं म्हणतात की देवाने माणसाला 2 हात दिलेत, पण जेव्हा हे हात कोणाची सेवा करतात ना, तेव्हा त्यात प्रत्यक्ष ईश्वराचं रूप दिसतं. यासोबत इथे अहोरात्र अन्न वाढणाऱ्या या सेवांकडे पाहून एकच गोष्ट जाणवते. सेवा, परमो धर्म प्रत्येक भक्तांमध्ये. प्रत्येक साईबाबांना बघून हे लोक ज्या मायेने आणि प्रेमाने जेवण वाढत आहेत त्याला खरंच मनापासून सलाम. ओम साईराम. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा शिर्डीचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एक नवीन प्रवासात.